स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रत्येक लाटेच्या मागे समस्त समुद्र विद्यमान असतो. सगळ्याच अभिव्यक्ती समुद्रावरील लाटा आहेत. फक्त त्यातील कित्येक खूप मोठ्या असतात तर कित्येक लहान असतात. परंतु खरं पाहता या सर्व लाटा स्वरूपतः समुद्रच असतात. प्रत्येक लाट म्हणजे संपूर्ण समुद्रच. मात्र लाट या दृष्टीने ती प्रत्येक अभिव्यक्ती समुद्राचा एक एक भाग व अंश असते. लाटा जेव्हा शमतात तेव्हा सारं काही एक होऊन जातं. त्या अवस्थेला पतंजली म्हणतात, दृश्यविहीन द्रष्टा. मन ज्यावेळी क्रियाशील असतं त्यावेळी आत्मा त्याच्याशी मिसळून गेलेला असतो. अनुभवलेल्या जुन्या गोष्टींची एकामागून एक झपाट्याने उजळणी करण्यालाच स्मृती म्हणतात. अनासक्त व्हा. ज्ञानच शक्ती आहे आणि ज्ञानाचा लाभ करून घेताच तुम्हाला शक्तीही लाभेल. ज्ञानाच्या द्वारा फार काय, पण हे जड जगत देखील तुम्ही मनातून हद्दपार करू शकाल, घालवून देऊ शकाल. ज्यावेळी तुम्ही मनातल्या मनात एखाद्या वस्तूचा एक एक गुण वगळता वगळता हळूहळू तिचे सर्वच गुण वगळू शकाल, त्यावेळी मग खुद्द ती वस्तूच तुम्ही स्वेच्छेने स्वतःच्या जाणीवेतून नाहीशी करू शकाल. जे उत्तम अधिकारी आहेत ते योगात खूप लवकर लवकर प्रगती करू शकतात. 6 महिन्यातच सिद्ध होऊन ते योगी होऊ शकतात. जे त्यांच्यापेक्षा खालच्या पातळीवरील अधिकारी आहेत त्यांना योगात सिद्धी लाभण्यासाठी कित्येक वर्ष लागू शकतील. आणि निष्ठेनं साधना केल्यास, इतर सर्व काही सोडून देऊन सदा सर्वदा केवळ साधनेत रत राहिल्यास कुणीही 12 वर्षात सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. हे सर्व मानसिक व्यायाम न करताही केवळ भक्तीच्या द्वारेच ही अवस्था प्राप्त करून घेता येते. परंतु तो अंमळ विलंबाचा मार्ग आहे. मनाच्या माध्यमातून बघितलेला आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे मनानं केलेली आत्म्याची धारणा. मनामधून त्या आत्म्याला बघितल्यास वा त्याची धारणा केल्यास तो जसा वाटतो त्यालाच म्हणतात ईश्वर. त्याचं सर्वश्रेष्ठ नाव आहे ओम. म्हणून त्या नावाचा, त्या ओंकाराचा जप करा, त्यावर ध्यान करा आणि त्याच्या अद्भुत स्वरूपाचं आणि अपूर्व अर्थाचं चिंतन करा. सर्वदा ओंकाराचाच जप करणं हीच खरी उपासना आहे. ओम हा काही केवळ एक साधारण शब्द नाही, तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे. धर्म तुम्हाला नवीन असं काहीही देत नसतो. केवळ प्रतिबंध व अडथळे दूर सारून तो तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वरूप बघू देतो. व्याधी वा रोग हे सगळ्यात पहिले आणि मोठे विघ्न आहे. निकोप निरोगी शरीर हे ती योगावस्था प्राप्त करून घेण्याचं सर्वात चांगलं साधन आहे, सर्वोत्कृष्ट उपकरण आहे. दुश्चित्तता वा विषण्णता वा खिन्नपणा हे योगातील फारच भयंकर, जवळजवळ अलंघ्यच असं विघ्न आहे. पण एकदा जर तुम्ही ब्रह्माला जाणू शकाल तर मग त्यानंतर तुम्ही कधीच उदास होण्याची शक्यता राहणार नाही. संशय, चिकाटीचा अभाव आणि चुकीच्या वा भ्रांत कल्पना ही आणखी काही विघ्न आहेत. प्राण ही आहे देहातील अत्यंत सूक्ष्म शक्ती, देहाच्या सर्व प्रकारच्या गतीचं कारण. प्राण सर्व मिळून एकूण 10 आहेत. त्यापैकी 5 प्रधान आहेत आणि 5 अप्रधान आहेत. एक प्रधान प्राणप्रवाह वरच्या दिशेने प्रवाहित होत असतो, बाकीचे खालच्या दिशेने. प्राणायाम म्हणजे श्वासोश्वासाचे नियमन करून तत्द्वारा प्राणावर ताबा मिळवणे. श्वास हे जणू काय इंधन आहे, प्राण ही वाफ आहे आणि हे शरीर आहे इंजिन. प्राणायामात 3 क्रिया करावयाच्या असतात, पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास आत ओढणं, कुंभक म्हणजे तो श्वास आत धरून ठेवणं आणि रेचक म्हणजे तो श्वास